हाय गाईज, अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आता थंडीचेच दिवस सुरू झाले आहेत, तर मला गावाकडची खूप जास्तच आठवण येते। थंडीच्या दिवसांमध्ये मस्तपैकी पार्ट्या सुरू होतात। सर्व फॅमिलीज त्या निमित्ताने एकत्र येतो आणि पोपटी लावतो किंवा चिकन कौल फ्राय वगैरे असे वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि खूप मजा येते। तर आज मी तुम्हाला त्यातलाच एक पदार्थ चिकन कौल फ्राय बनवून दाखवणार आहे। तो शक्यतो चुलीवरच करायचा आहे। मी आता इथे बाहेर राहते आणि माझ्याकडे चूल अवेलेबल नाही आहे, तर मी तो गॅसवरच करून दाखवणार आहे। चिकन कौल फ्राय एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे। ती चवीला खूपच छान लागते। तुम्ही एकदा खाल तर त्याचे फॅन होऊन जाल। आजची ही चिकन कौल फ्राय रेसिपी खास तुमच्यासाठी। मी 100 ते 150 ग्रॅम चिकन घेतला आहे। त्याचे छोटे छोटे पीस केले आहेत। त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकते। अर्धा लिंबू पिळते। लिंबाचा वापर थोडा जास्तच करायचा, म्हणजे चिकनला थोडा आंबटपणा येतो। अर्धा चमचा मीठ टाकते। 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा गरम मसाला टाकते। अर्धा चमचा मसाला टाकते, कारण चिकन थोडेसेच आहे। थोडासा चिकन मसाला टाकते। आता हे छानपैकी कालवून घ्यायचं आहे। मसाला चिकनला चांगला चोळून घ्यायचा आहे। या रेसिपीसाठी जास्त काही साहित्य लागत नाही। आपल्या घरच्या मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी होऊन जाते। आता हे 15 ते 20 मिनिटे असेच ठेवून देऊया। मी हे कौल स्वच्छ धुवून घेतले आहे आणि गरम होण्यासाठी गॅसवर ठेवले आहे। आता मी यावर तूप लावून घेते आहे। तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता किंवा बटर सुद्धा घेऊ शकता। तूप चांगले पसरवून घ्यायचे आहे। आपले कौल सुद्धा गरम झाले आहे। आता यावर आपण एक एक चिकनचा पीस ठेवणार आहोत। मीडियम टू हाय फ्लेमवर भाजायचे आहे। एकदम कडेपर्यंत तेल किंवा तूप लावायचे नाही, नाहीतर तेल कौलाच्या बाहेर पडू शकते। जिथे जागा भेटेल तिथे चिकनचे पीस ठेवायचे। ही रेसिपी खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तूप किंवा बटर वापरले तर याला खूप छान फ्लेवर येतो। वरून पुन्हा थोडे थोडे तूप लावायचे आहे। रोज तेच प्रकार खाऊन कंटाळा येत असेल तर काहीतरी वेगळं ट्राय करायलाच हवं।
चिकन सारखे पलटी करत राहायचे आहे। चुलीवर बनवलेले चिकन कौल फ्राय जास्त टेस्टी लागते आणि लवकर होते। एकदा का कौल चांगले गरम झाले की चिकन पटापट शिजते। आपल्याला तेल कमी वाटत असेल तर मध्ये मध्ये तेल टाकले तरी चालेल। गॅसवर करताना मीडियम टू हाय फ्लेमवरच चिकन कौल फ्राय करायचे आहे। जे चिकन चांगले भाजले गेले आहे ते बाजूला ठेवायचे आणि जिथे जास्त हीट भेटत नाही ते चिकन उचलून जिथे जास्त हीट भेटते तिथे ठेवायचे, म्हणजे सगळीकडे ठेवलेले चिकन चांगले शिजेल। ही रेसिपी एकदा बनवलीत तर तुम्ही नेहमीच बनवाल। खूप छान असा चिकनचा वास सुटला आहे। पूर्णपणे तेलात बुडवून फ्राय केलेल्या चिकनपेक्षा ही रेसिपी खूप पटीने चांगली आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते। आणि गावाकडे असताना सर्वजण एकत्र मिळून जेव्हा ही रेसिपी बनवतो तेव्हा या चिकन कौल फ्रायचा स्वाद अजून दुपटीने वाढतो। ही माझी फेवरेट रेसिपी आहे, आता तुमची सुद्धा फेवरेट होईल। गॅसवर आपले चिकन शिजायला 15 मिनिटे लागली आहेत। चुलीवर एवढा वेळ लागत नाही। आम्ही गावाकडे गेलो की ही चिकन कौल फ्राय रेसिपी आपण चुलीवर पुन्हा बनवूया। ही अलिबागकरांची चिकन कौल फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी चिकन प्लेटमध्ये काढून घेते आहे। खूपच सुंदर आणि टेस्टी चिकन कौल फ्राय तयार आहे। जर तुम्ही सुद्धा चिकन प्रेमी असाल तर ही चिकनची रेसिपी नक्कीच बनवून पहा। तुम्हाला जर माझी ही कौल फ्राय रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।